जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानावर पडणार नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही। इतिहासात काही लढाया अशा झाल्या ज्या फक्त तलवारीने नव्हे तर त्यागाने जिंकल्या गेल्या। इसवी सन 1660 मुघलांचा सरसेनापती सिद्दी जोहर पन्हाळगडावर वेढा घालून बसला होता। गडाच्या चारही बाजूंनी मुघलांची प्रचंड फौज आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यात अडकले होते। शिवराय म्हणाले, मी जर पकडलो गेलो तर स्वराज्य संपेल। आणि मग ठरलं, महाराजांनी पन्हाळगड सोडायचा आणि विशाळगड गाठायचा। महाराज निघाले पण हजारो मोगल मागे लागले। तेव्हा बाजीप्रभू देशपांडे महाराजांसमोर उभे ठाकले। महाराज, तुम्ही पुढे चला, हा शत्रू मी इथेच अडवतो। माझा प्राण गेला तरी चालेल पण हे स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे। महाराज भाऊक झाले पण बाजींच्या डोळ्यात फक्त जिद्दच होती। हर हर महादेव अशी गर्जना झाली। तलवारींच्या ठिणग्या उडत होत्या, बाणांचा वर्षाव होत होता। मोजके मावळे विरुद्ध हजार मोगल। बाजीप्रभू छातीवर बाण घेत उभे राहिले। प्रत्येक घाव अंगावर घेत ते म्हणाले, महाराज विशाळगडावर पोहोचले नाहीत तोपर्यंत हा देह सुटणार नाही। बाजींच्या डोळ्यात चमक आली। ते आकाशाकडे बघून म्हणाले, महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले आणि माझं काम पूर्ण झालं। हा देह संपला तरी हरकत नाही पण स्वराज्य जिंकला आहे। आणि रक्ताने माखलेल्या रणांगणात बाजीप्रभू देशपांडे वीरगतीला पोहोचले। मित्रांनो, पावनखिंड ही फक्त खिंड नाही, ती आहे त्या हजारो मावळ्यांच्या बलिदानाची साक्षी। ती आहे बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली भूमी। जय शिवराय।